मेली किंवा एखादी परवीन बॉबी मेली तर ते 4-4, 5-5 दिवस कळेन असं झालं आहे. इज दॅट द कम्युनिकेशन वी आर हेडिंग फॉर? आपल्याला नेमकं काय मिळवायचं होतं? अशा तऱ्हेचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे. आणि ज्ञानेश्वर जे म्हणाले की माझे हृदयचे तुझे हृदयी घालितो, म्हणजे नेमकं काय होतं त्याचं विश्लेषण यामध्ये केलेलं आहे. हे 200 रुपयाचं पुस्तक 150 रुपयाला दिलं जाईल. पुस्तक विक्रेता म्हणून कृपया गैरसमज करून घेऊ नका. एवढ्याचसाठी सांगतो आहे की ही लोकांना निदान माहीत तरी व्हावीत पुस्तकं. ओली सुकी या नावाचं हे पुस्तक आहे, स्तंभलेखनावरती आहे की स्तंभ कसा लिहितात, विशेषतः महिला घर बसल्या स्तंभलेखन कसं करू शकतात, हिंदुस्थानातले सर्वोत्तम स्तंभलेखक कोण आहेत, त्यांची मिळकत काय आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो. खुशवंत सिंग यांना मी एकदा विचारलं विमानामध्ये की माझ्या शेजारी बसायचा योग आला आणि मला खूप बरं वाटलं. मी त्यांना विचारलं की तुम्हाला एक प्रश्न विचारू का? विचारा म्हणाले. काय विचारा, तुम्हाला पाहिजे ते विचारा म्हणाले. मी त्यांना एवढंच म्हटलं की सर, तुमची दरमहाची बाय वे ऑफ कॉलम रायटिंग मिळकत काय असेल? हे खुशवंत सिंग दिल्लीतल्या कॅनॉट प्लेसचे मालक होते, आता वारले. पण त्यांनी मला सांगितलं यू गेस. आणि तेव्हा मी मध्यमवर्गातला माणूस, मी त्यांना म्हटलं मे बी अबाउट 50,000 रुपीज ए मंथ. त्याच्यावर ते म्हणाले नो नो लिटल मोर. म्हणून मी त्यांना म्हटलं मे बी अबाउट 1 लाख. त्याच्यावर खुशवंत सिंग म्हणाले सेटल इट फॉर 5 लाख रुपीज ए मंथ. इतकी मिळकत ही कॉलम रायटिंगमध्ये असू शकते, अशा पद्धतीचा युक्तिवाद यामध्ये आहे. पहिलाच लेख आहे याच्यामध्ये, ज्याचं नाव आहे पेनल्टी पेनल्टी. हे 200 रुपयाचं पुस्तक 150 रुपयाला दिलं जाईल. याच्यातला पेनल्टी एवढा लेख सांगतो आणि पुढच्या पुस्तकाकडे जातो. पेनल्टी पेनल्टी या लेखामध्ये असं आहे की माझ्या वयाची 2 म्हातारी असं ठरवतात की आपलं सगळं आयुष्य मुलांचं करण्याकरता गेलं, आपण आता आपल्यासाठी जगूया. तर ती म्हातारी त्या म्हाताऱ्याच्या कुशीमध्ये घुसते आणि म्हणते की काय करायचं मग? तो म्हणतो काय नाही, एवढंच करायचं, आपण उठायचं आणि महाबळेश्वरला जायचं 8 दिवस, कसलीही चिंता करायची नाही, ॲज इफ वी आर गोईंग फॉर सेकंड हनीमून. ती मान्य करते आणि तो म्हणतो पण माझी एक अट आहे. ती म्हणते काय अट? तर तो सांगतो की अट एवढीच की एकदा इथून बाहेर पडल्यानंतर परत येईपर्यंत मुलांची नातवंडांची आठवण काढायची नाही. आठवण काढली तर 1 रुपया पेनल्टी. दोघेजण मान्य करतात आणि दोघंजणं निघतात. निघाल्यानंतर ते स्वारगेटवरती गेलेले आहेत. महाबळेश्वरची बस तिथून येताना दिसते आहे. हा म्हातारा त्या बाईला सांगतो चल चल उठ, आपली बस आली, चुकेल, लवकर चल. ती पिशव्या उचलते आहे आणि उचलता उचलता म्हणते केवढं मोकळं वाटतंय हो, मुलं बरोबर नाहीत, नातवंड आजी आजी करून पदर खेचित नाहीत, छान वाटतंय म्हणते. त्याच्यावर तो म्हातारा सांगतो टाक 1 रुपया. आणि असं करत करत ते जेव्हा परत येतात तेव्हा त्यांच्याजवळ त्या पिग्मी बँका रुपयांनी भरलेल्या आहेत. बरोबर त्यांनी जे 10-10 रुपये सहज असू दे बरोबर म्हणून नेलेले आहेत तेही संपलेले आहेत. दोघंजणं घरी येतात तेव्हा सुनामी झालेली आहे. दोघं एकमेकांना जवळ घेतात आणि सांगतात की आपण परत एकदा अशी ट्रिप काढू, पण अशी पेनल्टीची नको बा. आता 50 वर्षानंतर मुलाबाळांची नातवंडांची आठवण निघणार नाही, असं होणं शक्य नाही. असा त्याच्यामध्ये एक लेख आहे. धर्मशाळेच्या यात्रेला गेलो तेव्हा तिथे ग्रस्त मुक्कामी गेलं की त्या मॅनेजरला सांगायचे की मला स्पेशल रूम ठेवा, त्याच्याशिवाय माझं होत नाही. तेव्हा बाकीचे आम्ही सगळे त्याची टिंगल करायचो की कसली स्पेशल रूम, या वयात काय करायची तुम्हाला स्पेशल रूम. तर तो मनुष्य वैतागायचा पण काही बोलायचा नाही. पाहता पाहता एक दिवस ते बिचारे ग्रस्त चिडले आणि म्हणाले की तुम्हाला काय वाटलं रे, 25व्या वर्षी ज्याकरता स्पेशल रूम राखते त्याकरता मला स्पेशल रूम हवी आहे? अरे मित्रांनो, माझ्या बायकोच्या अंगावरनं वारं गेलंय रे. तिला तिचं लुगडं नाही नीट नेसता येत, तिला ते मला नेसवावं लागतं. मी तुमच्या सगळ्यांच्या देखत नेसवू म्हणून मी स्पेशल रूमची मागणी करतो. अशा काही काही भावनिक गोष्टी पण त्यामध्ये आहेत. नंतर हे राष्ट्रपती नावाचं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये राष्ट्रपती भवनबद्दल बरीचशी माहिती आहे. सगळे 13च्या 13 राष्ट्रपती त्यांनी काय दिलं आणि काय नेलं, राष्ट्रपती कसा असावा आणि कसा नसावा. ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला सांगतो की तो सर्वसाधारणपणे प्रतिभा पाटलांच्यासारखा नसावा असं मानलेलं आहे. आणि यातला महत्त्वाचा भाग असा या या पुस्तकातला की 13 माणसं काय पद्धतीनं जगली आणि आजही डॉक्टर राजेंद्र प्रसाद या पहिल्या राष्ट्रपतीचा नंबर पहिलाच कसा लागतो त्याचं यामध्ये विश्लेषण आहे मित्रांनो. मग राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यामध्ये झालेले काही वाद, काही भांडणं, काही हेवेदावे, हेही सगळं याच्यामध्ये आहे. हे मुळातलं 275 रुपयाचं पुस्तक 230 रुपयाला आहे.
आणि हे भटाचा पोर या नावाचं पुस्तक आहे 175 रुपयाचं, जे 150 रुपयाला दिलं जाईल. यातली कॉन्सेप्ट ही आहे की ब्राह्मणांची आजची दुरवस्था का आहे. कृपया असं समजू नका की माझा मुलगा अमेरिकेत आहे, माझी मुलगी स्वित्झर्लंडमध्ये आहे, माझा आमका ऑस्ट्रेलियामध्ये आहे. तसं नाही हो. ब्राह्मणांची सध्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. ते समाजकारणात नाहीत, ते राजकारणात नाहीत, ते प्रशासनात नाहीत, कोणत्याही प्रकारानं ते समाज व्यवस्थेमध्ये नाहीत किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये नाहीत. अशा तऱ्हेची मांडणी यामध्ये आहे. आणि मग हा जो आरक्षणाचा घोळ चालू आहे तो किती काळ चालणार असे त्याच्यामध्ये विवेचनाचा भाग आहे. तर अशी काही पुस्तकं 2-2, 3-3 प्रती मी आणलेल्या आहेत. ज्याला कोणाला हव्या असतील ते नंतर आपण बघू शकता, घ्यायच्या असल्या तर घेऊ शकता. हे सुरुवातीला एवढ्याकरता सांगितलं की कमर्शियल जे असतं ना किंवा जाहिरात असते ना, ती पहिल्यांदाच सांगतात ना. दिवाळी अंक बघा तुम्ही, पहिल्यांदा दिवाळी अंकात जाहिराती असतात आणि मग लेख वगैरे असतात. असो, मी माझ्या विषयाकडे वळताना एक गोष्ट सांगू इच्छितो की लोकमान्यांचे अग्रलेख हा विषय मी का निवडला. मी इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करत होतो. खरं म्हणजे मी रेडिओत होतो, मी दूरदर्शनमध्ये होतो. पण कोणीही माणूस जो इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आला त्याचा बेस हा सर्वसाधारणपणे प्रिंट मीडिया आहे, हे कधी विसरू नका. अगदी प्रणय रॉय असेल, नाहीतर अलीकडच्या काळात निखिल वागळे आणि राजदीप सरदेसाई असतील, तेही, किंवा कुमार केतकरांसारखा माणूस असेल, तोही मुळामध्ये प्रिंट मीडियामध्येच होता आणि तिथनं मग तो इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये गेलेला आहे. त्यामुळे मी त्यात काम करत होतो सुरुवातीला बातमीदार म्हणून. नंतर माझं सिलेक्शन झालं, मी दिल्लीला गेलो. दिल्लीत बातम्या द्यायचो. मी काय सांगू तुम्हाला, लोक मला म्हणतात काय तुमचा बुलंद आवाज होता. कसला बुलंद आवाज हो. पहिल्या दिवशी मी बातम्या दिल्या 16 ऑगस्ट 1966. आता 50 वर्ष होत आली. कशा तरी बातम्या वाचल्यानं बाहेर आलो. इतका प्रचंड घाबरलेलो होतो. पहिलं वाक्य जोरात बोलायला लागायचं, आकाशवाणी, विश्वास मेंदळे आपल्याला बातम्या देत आहे. पुढे बातम्या फालतू गोगटे साहेब. फालतू म्हणजे काय, बदकांची पैदास वाढली आहे, कोंबड्यांची निर्यात होणार आहे, असल्या काहीतरी बातम्या असायच्या. त्या मी बातम्या वाचल्या आणि बाहेर आलो. माझे सिनियर होते वसंतराव देशपांडे म्हणून. मला म्हणले काय विश्वासराव कसं काय वाटलं. म्हटलं सगळं ठीक आहे, नंतर सांगतो म्हटलं, पण आधी जरा जाऊन येतो. मग आम्ही चहा बी घेतला आणि वसंतरावच मला म्हणाले, विश्वासराव तुम्ही बातम्या चांगल्या वाचल्यात, फक्त हवामानाचा आयटम वाचताना जरा गडबड झाली. म्हटलं काही चुकलं का. नाही म्हणे चुकलं असं नाही, पण जरा गडबडच झाली म्हणाले. म्हटलं काय झालं. काय झालं म्हणाले, पुण्यामध्ये 111 मिलीमीटर पाऊस झाला होता, पण तुम्ही मात्र वाचताना 111 किलोमीटर वाचला म्हणाले. पण फार गडबड नाही झाली म्हणाले. त्या दिवशी मला माझ्या आईचं वाक्य आठवलं मित्रांनो. माझी आई मला सातत्यानं सांगायची, काय वाटेल ते कर, पण सरकारी नोकरी धर. एकदा चिकटला की चिकटला, कुणी काढत नाही. आणि खरोखरीच मित्रांनो, नोकरीच्या पहिल्या दिवशी मिलीमीटरचे किलोमीटर केले मी. तरी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची 28 वर्ष नोकरी करून डेप्युटी सेक्रेटरीच्या स्केलमध्ये पेन्शन सकट सही सलामत बाहेर आलो. अशी सगळी अवस्था त्या काळात होती. तिथेच जर्नलिझमचा कोर्स केला आणि मी दूरदर्शनमध्ये आलो. आणि मला हे जाणवलं की अरे आपण हे सगळं न्यूजचं काम करतो हे खरं आहे. नाटकात काम करायचो तो आमचा काय म्हणायचं त्याला एक साईड रोल होता किंवा ॲडिशनल काम होतं. पण बेसिक काम हे न्यूजमध्ये असे. आणि मग मला वाटायचं की न्यूजमध्ये आपण काम करतो तेव्हा आपण एखाद्या न्यूजमध्ये वृत्तपत्रात काम करणाऱ्या एखाद्या बाप माणसाचा अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून लोकमान्य टिळक, आगरकर, विष्णुशास्त्री अशी काही नावं माझ्या डोक्यामध्ये होती. पण माझ्या लक्षात आलं की कशी निवड कशी करूया. म्हणून याच पार्ल्यामध्ये जय विजय सोसायटीत राहणारे डॉक्टर वदी कुलकर्णी त्यांना मी भेटलो. आणि दरम्यानच्या काळामध्ये मला मित्रांनो पुण्याला केसरीवरती डॉक्युमेंटरी करण्याची ऑर्डर मिळाली की तुम्ही काही करा, पण 4 जानेवारी 1881ला सुरू झालेल्या केसरीची शताब्दी 4 जानेवारी 1981 रोजी येते. त्या दिवशी दूरदर्शनवरनं आपल्याला एक केसरीवरची डॉक्युमेंटरी दाखवायची आणि त्याची जबाबदारी तुम्ही घ्यावी. म्हणून मी पुण्याला गेलो. केसरीवाड्यात, ज्याला गायकवाड वाडा म्हणतात, तिथे राहिलो. आणि मी केसरीच्या अनेक फाईल्स चाळल्या मित्रांनो. केसरीने अत्यंत अपडेट असं त्यांचं वाचनालय ठेवलेलं आहे. अतिशय अपडेट. तुम्ही 4 जानेवारीच्या आधीपासून ठराव झाल्यापासून ते आज जी काही तारीख आहे
तिथपर्यंत 14 मार्च 2015पर्यंत तुम्ही कुठलाही अंक मागा ते तुम्हाला काढून देतात. त्यामुळे ते जे अप टू डेटनेस आहे तो लक्षात घेऊन मी ते सगळे अंक चाळले आणि माझ्या असं लक्षात आलं की लोकमान्य त्या काळात जे काही म्हणतायत 100-125 वर्षापूर्वी ते आजही अनेक बाबतीत खरं आहे. कसं ते मी उदाहरण तुम्हाला नंतर सांगेन. मग मला वाटलं की लोकमान्य टिळकांचा अग्रलेख हा खरं म्हणजे तत्कालीन लेखन नाही आहे, तर ते अक्षर वाङ्मयाकडे जाणारं या स्वरूपाचं लेखन आहे. नाहीतर अग्रलेख म्हणजे आमचे आचार्य आत्रे म्हणायचे की आजचं वर्तमानपत्र ही उद्याची रद्दी आहे. तसं त्यांच्या बाबतीत होत नाही. आत्ताही जर तुम्ही अग्रलेख टिळकांचे काढून पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की अरे किती सहजी लिहितात, अतिशय सोपी भाषा आहे. त्या भाषाशैलीबद्दलही आपण नंतर बोलू. पण मग मी विचार केला आणि ठरवलं की याच्यावरतीच आपण PhD करूया. मी मुंबई विद्यापीठात गेलो तर ते म्हणाले ते सगळं मराठीमध्ये आहे, ते इंग्रजीत करावं लागेल. लोकमान्यांचं अग्रलेख लेखनाचं वाङ्मय हे इंग्रजीत करणं महाकर्म कठीण आहे मित्रांनो. जसं पु ल देशपांडे म्हणाले खरकट, अच्छा लेफ्ट ओव्हर हे भाषांतर नाही होऊ शकत. तो खरकटला जो सेन्स आहे ना तो त्या लेफ्ट ओव्हरला नाही. 16 ओळं तुम्ही कसं त्याचं भाषांतर करणार. आणि म्हणून मी असा विचार केला की मराठी आणि जर्नलिझम अशा दोन डिसिप्लिनरी असा आपण सबमिट करूया थिसिस. त्यामुळे सुरुवातीला जे 1-2 एक्सटर्नल रेफरीज भेटले त्यांनी म्हटलं की नाही हे काय आम्हाला मान्य नाही, तुम्ही याच पद्धतीनं केलं पाहिजे. काँग्रेसचे पुढारी, गीता रस्यकार, अमकं तमकं. तर मी त्यांना म्हटलं की नाही अग्रलेखकार लोकमान्य एवढंच मला मांडायचं आहे. त्या तपशिलात मी जात नाही. पण नंतर खूप मनस्ताप झाला, विशेषतः डॉक्टर वदी कुलकर्णींच्यासारख्या ऋषितुल्य माणसाला त्रास झाला आणि मग तो थिसिस झाला. 27 वर्ष झाली आज. अजून तरी मला विद्यापीठाने कुठलं वाईट पत्र पाठवलेलं नाही की आम्ही तुमचा थिसिस विड्रॉ करतो किंवा काही. पण सांगायचा मतलब असा की त्या ठिकाणी माझा निर्णय झाला की लोकमान्यांच्या अग्रलेखांवरती आपण PhD करूया. आणि म्हणून केसरी वृत्तपत्राची शताब्दी ही 1981 साली झाली 4 जानेवारीला. तेव्हाही मोठी मोठी मंडळी आलेली होती. केसरी वृत्तपत्र सुरू झालं ते 4 जानेवारीला हे जरी खरं असलं तरी त्याच्या आधी मराठा या नावाचं साप्ताहिक इंग्रजीमध्ये लोकमान्यांनी सुरू केलेलं आहे. मराठा हे सगळ्यात मोठं त्या काळातलं इंग्रजी साप्ताहिक आहे. आणि ती दोन्ही वृत्तपत्र सुरू झाल्यानंतर संपादक कोण व्हायचं तर लोकमान्यांनी असा निर्णय केला की इंग्रजी जे वर्तमानपत्र मराठा आहे त्याचं संपादकत्व मी स्वीकारतो आणि जे मराठी वृत्तपत्र आहे त्याचं संपादकत्व गोपाळ गणेश आगरकरांनी स्वीकारावं. त्या पद्धतीनं त्याची मांडणी झाली. आणि आपल्याला माहीत आहे की मराठा आणि केसरी ही दोन्ही वृत्तपत्र सुरू झाल्यानंतर मराठात जर काही संदर्भ आला किंवा मराठाचा संदर्भ केसरीत द्यायचा असेल तर आमचे थोरले बंधू म्हणतात त्याप्रमाणे असं सातत्याने टिळकांनी शब्दप्रयोग वापरलेला आहे. कोणी सुरू केला केसरी, कोण लोक होते हे? त्याच्यात विष्णूशास्त्री चिपळूणकर होते ज्यांचं 29-30 वय होतं मित्रांनो. बाळ गंगाधर टिळक होते, गोपाळ गणेश आगरकर होते, महादेव बल्लाळ नामजोशी नावाचे गृहस्थ होते. यांच्याबद्दल लोकमान्यांनी लिहिलेला अग्रलेख आहे. ते असं म्हणतात की हे महादेव बल्लाळ नामजोशी साधे मॅट्रिक्युलेट होते. आता आमचे जोशी म्हणाले मी फार तर FY पर्यंत शिकलो आहे. पण त्यांना टिळक का आवडले असतील त्याचं मला कारण जाणवलं की हे महादेव बल्लाळ नामजोशी मॅट्रिक पण झालेले नव्हते. पण टिळकांनी असं म्हटलं की महादेव बल्लाळ नामजोशी जर मला भेटले नसते, माझ्या संपर्कामध्ये आले नसते तर कदाचित फर्ग्युसन कॉलेज निघायला आणखी 25 वर्ष वाट बघावी लागली असते. इतका डेडिकेटेड असा हा माणूस होता. स्वतःच्याच पैशांनी सायकलमध्ये हवा भरून त्या काळातले शिरोळे पाटील जे होते त्यांच्याकडे सारखं टुमणं लावून की आपल्याला शिक्षण संस्था काढायची आणि आपल्याला जमीन पाहिजे. तेव्हा शिरोळे पाटील त्या महादेव बल्लाळ नामजोशींना एक दिवस म्हणाले की तुम्ही चालत राहा, जितकी जमीन तुम्ही जेवढी चालाल तेवढी तुम्हाला देऊ. आणि म्हणून डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा जर परिसर आपण पाहिला तर तो केवढा मोठा प्रचंड, इतका विस्तारित प्रचंड परिसर हा पुण्यातल्या कुठल्याही शिक्षण संस्थेला नाही मित्रांनो. त्यामुळे महादेव बल्लाळ नामजोशी त्यात होते, वामन शिवराम आपटे म्हणून होते आणि गणेश कृष्ण गर्दे अशा 6 नवशिक्षितांनी ही सगळी माणसं 30 ते 25 या वयोगटातली आहेत.
आजचा 30 ते 25 वयोगटातला माणूस काय करतो हो? तो रेव पार्टी करतो. दी होल ट्रॅजेडी ऑफ दिस सोसायटी इज की त्याला कोणी आपण थांबवत नाही. 500-500 मुलं ॲट ए गिव्हन टाईम पकडली जातात. त्यात मुली पण आहेत. आणि मग कुठे ओढणीनं पदर झाक, आणखी काहीतरी कर, असं करत करत ही 25-30 लोक. सावरकरांनी 16व्या वर्षी शपथ घेतली, शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी शपथ घेतली की मी स्वराज्य निर्माण करीन म्हणून. आत्ताची पिढीला काय झालं आहे मला काय कळतच नाही की ती अशी का वागतात. आत्ता देखील 25च्या आतला एकही माणूस इथं दिसत नाही. त्याला वाटतच नाही की आपण टिळकांचं ऐकावं. मग त्याला ऐश्वर्या रायचं ऐकावं असं वाटतं का? तर तेही नाही हो, तो येतच नाही. मला काय कळत नाही. पण या पद्धतीची ही माणसं आहेत. या केसरीचं पहिलं नाव विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी सुचवलं आणि ते नाव होतं विजय. तेव्हा केसरीकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असं म्हणाले की विजय हे जरा सपक नाव वाटतं, त्याच्याऐवजी अधिक ॲग्रेसिव्ह नाव असलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी केसरी हे नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. मला असं वाटतं की टिळकांच्या आधीची जी वृत्तपत्रं आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर ती वृत्तपत्र अशीच याच नावाची आहेत की मला ज्ञान दे, प्रकाश दे, मार्ग दाखव, अशा पद्धतीचे आहेत. आत्ताचं जसं सामना वृत्तपत्र आहे किंवा केसरी हे वृत्तपत्र आहेत त्या काळामध्ये, तशी वृत्तपत्रांची नावं नाही आहेत. काय आहेत तर ते लिहितात ज्ञानप्रकाश म्हणजे ज्ञान दे. ते 1846चं वृत्तपत्र आहे. किंवा सुबोध पत्रिका किंवा ज्ञानोदय, वर्तमान दीपिका, शुभसूचक, बोध सुधाकर, जगन्मित्र, नेटिव्ह ओपिनियन, इंदुप्रकाश, मुंबई अखबार, सत्यशोधक, अशी काही त्या काळातल्या वृत्तपत्रांची नावं आहेत. पण टिळकांच्या आधी बाळशास्त्री जांभेकर या वृत्तपत्र सृष्टीच्या जनकानं 6 जानेवारी 1832 रोजी पहिलं वृत्तपत्र काढलं आहे आणि त्याचं नाव आहे दर्पण. समाजाचं दर्पण नेमकं काय आहे ते कळावं म्हणून बाळशास्त्रींनी काढले